नमस्कार, मी अंकिता पाटणकर. आमच्या चॅनेलवरती तुम्हा सर्वांचे हार्दिक स्वागत. तुम्ही आमच्या चॅनेलवरती नवीन असाल तर खाली दिलेल्या सबस्क्राईब बटनवरती क्लिक करा. तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास भरपूर लाईक्स करा, कमेंट्स करा आणि तुमच्या मित्रांना शेअर करा. मराठी साहित्यामध्ये अजरामर ठरलेल्या अशोक बाळू पाटील यांच्या सुप्रसिद्ध कावडके या कादंबरीचे अभिवाचक उन्मेष पाटील, संकल्पना अंकिता पाटणकर. चला तर मग ऐकूया कावडके या कादंबरीचे क्रमशः वाचन. भाग 1. सूर्य मध्यानीवर आला होता. उन्हाचा तडाखा झेंडू फुलवित होता. बेफान उन्हानं वाऱ्याला मारून टाकलं होतं. झाडाझुडपांची पानं अंग विस्पारून किरणांना झेलत होती. पाना फांद्याखालची सावली अधिक गडद झालेली होती. विजयादशमीच्या कोवळ्या उन्हानं सगळीकडं हाकार उडवला होता. हिरव्या गवतानं असह्य उन्हाच्या चटक्यामुळं मान खाली टाकली होती. साऱ्या सृष्टीनं पावसाळभर मारझोड करणारा पाऊस गिळला होता. सृष्टी काट्याच्या गुलाबी थंडीत नाहत होती. वनराईनं पाऊस गारठ्याची संगत करून भादव्याची काट टाकली होती. अंगा खांद्यावर हिरव्या रबुटाबरोबर रंगीबेरंगी मखमली शाल पांघरलेली. कवळीक फुटलेला समदा परिसर उन्हाच्या वकीनं घायाळ झाला होता. 35 ओलांडलेला कामण्या धनगर घाम्याघूम झाला होता. 1.5 वर्षाचं वासरू घेऊन गावंदरीकडनं कावटेकडे निघाला होता. नव्या वाटनं चाललेलं वासरू एकसारखं वडाताण करीत होतं. वासराच्या भोरकीला गुरफाटलेल्या कासऱ्यानं कामण्याच्या हाताला आणि वासराच्या तोंडाला कस पडलेली होती. रखरखत ऊन कामण्या इतकंच वासराला नको होतं. अंगात मळकट रंगाचा 3 बटणी अंगरखा, कमरेभोवती गुंडाळलेला मळकट रुमाल, कामण्याच्या चालीबरोबर खोप मागं मोहर करत होता. डोक्याला गुंडाळलेला मळकट पागोटा, खांद्यावर घरंगळणारं घोंगडं कामण्याला कायमची संगत करत होतं. खवाळ काळपट चेहरा, ओटावर लांब पल्ल्याच्या मिशांना जुळाय आलेले कल्ले, दाढीवर अर्धवट वाढलेले केस, उजव्या कानाच्या वरच्या बाजूला असलेली गोलबाळी बिरोबाच्या रूपानं कामण्याची पाठ राखण करत होती. कामण्याच्या पायातलं कर्र कर्र असं वाजणारं नालाचं पायतान पायाखाली येणाऱ्या किड्या मुंग्यांना धास्तावित होतं. एका हातात पाठीमागनं लोंबकळणाऱ्या वासराचा कासरा, दुसऱ्या हातानं तो खांद्यावरलं घोंगडं सावरत होता. वासराच्या ओढा तानीनं तो पुरता वैतागला होता. जेवढ्या लगबगीनं कामण्या लाकडाची मोळी घेऊन धनगडवाड्यावरनं शिळशीला आला होता, तेवढ्याच तावानं त्याला कावटे गाठायचं होतं. आज कामण्याला बराच उशीर झालेला. सकाळी तांबडं फुटायला गावामध्ये आलेला कामण्या दिवस डोक्यावर आला तरी वाटलाच होता. त्याचा निम्मा जीव घराकडं आणि निम्मा मागणं हिंदकाळणाऱ्या वासराकडं होता. कामण्याला सारखं वाटत होतं, घरात राई वाट बघित असेल, तिचा जीव गुदमारून कोंदल्यागत झाला असेल आणि म्या ह्यो वाटला लोंबकाळतो या खेंदळ्या पायी. ही की तुझी म्हणा वाटक्या, का घालू लात कमरत, कडवं तिची म्हणा. कामण्या वासराला रागानं ओढत होता, शिव्या देत होता. आपण मोहर लागून वासराला ओढत होता, तर कधी मागं राहून वासराला पुढं ढकलत होता. कामण्या मागं राहिला की वासरू पुढं चाल घेत नव्हतं आणि पुढं लागला तर मागणं वासरू पाय उचलत नव्हतं. चल की तुझी म्हणा झडग्या, कशा एवढं मरीला आलंयस, ये तुला कड्यावर नेलं ते, अरे चल की. कामण्यानं घोंगडं सावरणाऱ्या हातानं वाटतल्या आसुळीच्या झुडपातली शिरपाठी काढली. शिरपाठी ढुंगणावर बसली की वासरू पायाखालची वाट सोडून इकडं तिकडं वाट काढीत होतं. तुझं दावं कापलं ते, तुझं मुस्कं तोडलं ते, म्हणा कशा कैंगाटलंयस, सरळ चालवना होय, बेन खाईल. कामने चिडीला येऊन वासराला ओढत होता.
कावळटेकाची अडचण असकडीची वाट. ही वाट चालताना वासरू मैठाकुटला आलेलं. बिचार वासरू. कामने आपल्या मनाप्रमाणे वासराला वागवू पाहायचा. वासराला कामण्याची गत कळत नव्हती. खाली मुंडी करून चाललेलं वासरू मध्येच एखादा गवताचा तोबरा नकलीत होतं. वासराला कळत नव्हतं की ह्यो नौका माणूस आपल्याला नेमका कुठं वडत चाललाय. बऱ्याच वेळा वासरानं कामण्याच्या हातातून सुटून जाण्याचा प्रयत्न सुद्धा केला. परछेक शेळोशीतून निघून तासाचा वेळ झालेला. डोक्यावरला सूर्य पुढं पुढं सरकत होता. कामण्याची आणि वासराची वडाताण सुरूच होती. कामण्याला घर कवा गाठील असं झालेलं. पर करणार काय? हे भकण्याळ आहे ना संग. च्या आईला उगच घेऊन आलो ही पिढा. वाड्यावर कमी होती तवा भरीत भर. बराच वेळ चालल्यानं वासराला चालणं रेटत नव्हतं. कामण्या ताकदीनं वासराला ओढत होता. 4 पावलं चाललं की वासरू पाय जमिनीला घसटीत होतं. दमलं की मेट टेकायचं. कामण्या हातातल्या शिरपाटीनं वासराची खांदाटी आणि ढुंगाण शेकून काढीत होता. कळवळीनं वासरू तोंड पसरायचं, पाठ सोडायचं, कामण्याभोवती घिरट्या मारायचं. कावळटेकाची चढण म्हणजे किल्ला सर केल्यातला प्रकार. पायाखालची चिंचोळी पायवाट. एका वेळी फक्त एकाच माणूस प्राण्याला जाता येईल एवढी. चढ उतार अडचण आसकडीनं भरलेली कपारीतली वाट. खाच खळगे आणि दगडगोट्यांचा खस असणारी वाट. कायमची पायपीट करणारी जनावरं माणसं तेवढीच सहजगतीनं वाटेवरनं ये जा करायची. आजूबाजूला बारीक मोठ्या दरडा आणि झाडाझुडपांची रेलचेल. तळाला गवताचा पेव. वाट वासराच्या चढणीची खूपच अवघड. वासरू गावामध्ये असताना त्यानं गावंदरीचं टोक आणि गावच्या शेवटच्या पल्याडचा भाग बघितला नव्हता. वासरू कसोबस कामण्याच्या झुंबीनं 1.5-2 मैला पात्र आलं. त्याच्यामध्ये पाऊल पुढं टाकण्याचं बळ राहिलं नव्हतं. वासराचा कोतळा आत बाहेर व्हायला लागला. मान हलायला लागली. रेड वताडाची चढून कामण्या थोडा माळावर आला. धापाल त्याला वासरानं मटकन मटकाला मारलं. आई घातली. वनवशानं मेट मारलं. कामण्यानं हातातला कासरा ढिला केला. हिची म्हणा कशा लावून घेतली पिढाई. आता काय करायचं? कामण्यानं वासराच्या शेपटाखाली हात घातला. पायानं बेंबाट ठेचलं. वासरू गुदुगल्या झाल्यागत हालायचं, पर उठायचं बघत नव्हतं. चल की उठ. कामण्या वासराला परत परत ठेचकाळू लागला. दोरीनं ओढून शिरपाटी मारू लागला. वासरू घडमणायचं नाही. तासाच्या वाटेला 2 तास लागलं होतं. अवतीभोवतीची झाडाझुडपावर चिमणं पाखरं भिरभिरत होती. कावळ्यांचा कावकवाट, मोर लांडोऱ्यांचा पुकारा सुरूच होते. अदनमधनं टिटवीचा टिटवीव कर्कश आवाज कानावर येत होता. कामण्याचा पारा भलताच वाढला. मनातली रुखरुख घाई करत होती. राय काही म्हणली. येळ होईल म्हणून शांतीला सांगितलेलं नाही. पर आता ह्याला काय करावं तरी काय? कामण्या अनेक बाजूनी विचार करू लागला. वासराला घेऊन कामण्याला इथून पुढं करकटोनी रोंग्याची मळी गोपाळ दऱ्यासारख्या चढणी चढायच्या होत्या. दुपारी किरकिरणाऱ्या कीटकांचा किर किर आवाज कामण्याच्या मनात भीतीचं वातावरण निर्माण करत होता. रानात एकटा असल्याचं भासवीत होता. चकोराचं एकसारखं चित्कारनं कामण्याला हिनावत होतं. साळुंकी बुलबुल, लाल काळ्या मेळव्या आपापल्या जोडीदाराबरोबर अनेक प्रकारच्या संगती करत होत्या. अदनमधनं कामण्या वासराला सिरपाटीनं तर कधी पायानं डिवचित होता. शिव्या देत होता. वासराचा घाम्या घुमवत नव्हता. उठ हंबा, उठ उठ की रे बाबा. का माझा अंत बघतोयास? तू मना घरापातून नेतूस का हातच राहायला लावतूस? अरे माझा बिर्याणी राई घरात लई वाट बघित असेल आणि तू असा. वासरू दाडवान जमिनीवर टेकून पेंगळून मरीला आल्यागत बसलं होतं. हुकमी घोषात कामण्याला सांगत होतं, म्या कुणाच्या बा आला तरी हितना हलणार नाही. वासरू जीवाची घालमेत झाल्यागत ढिलं पडलं होतं. काही केल्या उठायची तसदी घेत नव्हतं. आता मात्र कामण्या पुरता बोकाळला. कामण्यानं हातातला कासरा रागानं वासराच्या अंगावर टाकला.
शिरपाटी फेकून दिली. जवळ असलेल्या रामाट्याच्या जाळीकडे धाव घेतली. एका दणक्यात जाडसर सरळ फूक रामाट्याची काठी काढली. सनसनीत लांब सडक काठी घेऊन जणू न तुटणाऱ्या झाडाच्या बुंद्यावर कुऱ्हाडीचा जोरकस खाल खावा, त्याचे एक घाव दोन तुकडे करावे असं उग्र रूप धारण केलेला कामण्या काठी उगारून तावा तावानं वासराच्या दिशेने आला. गावंदरीच्या चढणी चढून थकलेलं वासरू त्याच्या कोतीपेक्षा जास्त चाललेलं. कामण्या कुठं गेलाय, काय करतोय याची फिकीर वासराला नव्हती. वासरानं मान परतून कामण्याकडे बघितलं सुद्धा नाही. ते डोळं मिठून जमिनीवर टेकून शांत बसलं होतं. सन सन पाठीवर जोराचा रप्पाड बसलं. बसल्या जागेवरनं वासरू ताडकन उडालं. वासराच्या अंगात कुठली ताकद संचारली. त्यानं आकाश झेप घेतली. डोळ्याला दिसल त्या दिशेनं वासरू सैराटल्या गत धावू लागलं. वासराचा अवतार बघून कामण्या अवाक झाला. आतारच्या आईला झडग बरं दिसते की. तिच्या भणा कडवं मगापासून मेल्यागत पडलेलं आणि आता ताडकन उडालं. कामण्या रागावरनं भारावर आला. घोडं उडीला लागलेल्या वासराकडे करड्या नजरेनं बघितलं. तंबीनं मान हलवून स्वतःची बोलला, थांब तुला धावतो माझा इंगा. जेवढ्या वेगानं वासरू उडीला लागलं त्याच जोशात कामण्यानं वासराचा पाठला सुरू केला. कामने एका हातानं खांद्यावरलं घोंगडं आवरीता दुसऱ्या हातात खट्ट पकडलेली काठी. पळता पळता कामण्या फुटफुटला, पळ पळ, मी बी बघतो तो अख्खाई पात्र पळतयस ते. कामण्या इरला पेटला. लांब ढेंगाणं वासराच्या मागं लागला. रेड वताडाच्या खोलात वासरापाठी कामण्याची जोराची दौड सुरू झाली. जाळी खुसपत तुडवीत, झाडं जुडपत चुकवीत पाठलाग सुरू होता. जोराचा खिसखिसाट. दुपारच्या प्रहरी झाडावरच्या विसावलेली रानपाखरं आसमंतात उधाळली. गवतातले कीटक नागतोडे बाजू काढू लागले. खेळ्या कपारीत विसावलेले वन्यजीव धास्तावले. कावरे बावरे होऊन आड शोधू लागले. सशा साळुंख्यांनी घबी गाठल्या. सरड्या खारींनी झाडाचे शेंडे गाठले. कारवाट खडकडू लागलं. दात होत दाबत पळणारा कामण्या वासराची पाठ सोडायला तयार नव्हता. वासराला कामण्याचा सावळा नको होता. हातभर वाढलेलं गवत वासराच्या पायाने जमलेलं लागत होतं. गवतात वाट सडे पडत होते. वासरू फावल तिकडं घुसत होतं. कामण्या बी जनावराच्या अवलादीचा होता. अशा 56 जाळ्या खुसपात्यानं तुडवलेल्या होत्या. धावत्या कामण्याला वासरू गाठून घेत नव्हतं. आत्तारीची भणा बाटक्याला एवढा जीव खाईना आला. उचलून न्यावं लागणार वासरू मना गाठून घेना. कामण्या जोश काढून पळायचा. वासरानं न गाठून घेणं कामण्याला स्वतःची हार वाटायची. मरगाळलेलं वासरू मना आटपणा, काय होतंय ते होऊ दे, मेलं तरी चालल, पण म्या तुला पळून जाऊ द्यायचा नाही. कामण्या वासराच्या मागणं लोंबकाळणाऱ्या कासऱ्यावर डोळा ठेवून होता. जोराची उडी घेऊन दोरी टिपायचा प्रयत्न करायचा. वासराची उडी दुगणी व्हायची. काही झालं तरी वासराला कामण्याची संगत नको होती. कामण्याला घावणं म्हणजे कसापाच्या हातात मान दिल्यासारखं वासराला वाटत होतं. वासरू कामण्याचं साऊट पडून घेत नव्हतं. जमिनीला पाय घशीटणारं वासरू मिनिटागणिक पाव मैलाचं अंतर कापित होतं. एका बारीकशा उतारीला पळता पळता वासराच्या म्होरकीला लोंबकाळणारी दोरी मागच्या पायाच्या नक्कीत अडकली. वाऱ्याच्या वेगानं धावणारं वासरू दानकन मुंडक्या वापटलं. दोरीत अडकून पडलेलं वासरू वावभर घसटत गेलं. वासरू टाळापासून जीभ बाहेर काढून उत्तानं पडलं. गळा भोरकेला पडलेल्या ताणामुळे वासरू बेमरायला लागलं. वासरू कामण्यामध्ये 20 फुटाचं अंतर होतं. वासरू पडल्या पडल्या कामण्याने वासराच्या अंगावर झेप घेतली. वासराला मिठीच मारली. आता कसं खावलंस? पळतया मला घावा नाही वय, तुझ्या थापिड्या राखल्यात म्या. मिठीत घेतलं वासरू पुरतं ढिलं पडलेलं. तोंडाला फेसाचा कारंडा लागलेला. आरा काय केलंस रे हे वाद्या? भेदडून थापालणारा वासराकडे बघून कामण्याला वाईट वाटलं. वासरू थरथर कापत होतं. म्या काय तुला खायतो होय रे? अरे लेकरा, चिमणी एवढा जीव नक्की धरून कशा पळतईस? कामण्यानं वासराच्या अंगावरनं मायेचा हात फिरवला.
कामण्यानं वासराच्या पायात अडकलेली दोरी लगबगीनं काढली. वासराला मोकळं केलं. वासरू टाळा मिटवून हळूवार धापलायला लागलं. त्याच्या अंगातलं कापरं कमी झालं. वासराला जीव वाचल्यागत झालं. थोडा वेळ थांबून कामण्यानं वासरू वाटेला लावलं. आता वासरू थांबायची तसदी घेत नव्हती. कामण्या मुरकीला फिरवी तसं वासरू वळत होतं. कामण्याच्या हक्काला पावंडा बदलीत होतं. कामण्याला वासरू चालण्याचा घोर नव्हता. दिवस उतारतीला लागला होता. वासराच्या धिनवाण्या दुडक्या चालीनं कामण्याला वाईट वाटत होतं. मळलेल्या वाटणं वासरू सवय असल्यागत चालत होतं. वासराच्या पाठमोऱ्या चालीनं कामण्याचा बरीच उसंत मिळाली. कामण्याच्या डोक्यात सकाळचा प्रसंग घुटमाळू लागला.